प्रतिबिंब जनमानसांचे। श्रीरामपुरात 2 तरुणांवर जीवघेणा हल्ला, पोलीस प्रशासनावर आमदार संग्राम जगतापांचा संताप। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील शिवाजी रोड परिसरात 2 तरुणांवर काही समाजकंटकांनी भयंकर हल्ला केल्याने शहरात खळबळ उडाली आहे। रुद्र जगधने व साई साळवे असे जखमी तरुणांचे नाव असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। सध्या दोन्ही तरुणांची प्रकृती चिंताजनक असल्याने नातेवाईक व नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे। ही घटना टाळता आली असती असा आरोप आता जोर धरत आहे, कारण जखमी तरुणांनी स्थानिक पोलीस ठाण्याला आमच्यावर हल्ला होऊ शकतो अशी माहिती पूर्वीच दिली होती। मात्र प्रशासनाने या तक्रारीकडे दुर्लक्ष केले, हे गंभीर वास्तव उघड झाले आहे। आज 18 सप्टेंबर रोजी आमदार संग्राम जगताप यांनी खासगी रुग्णालयात जाऊन जखमी तरुणांची विचारपूस केली। यावेळी माध्यमांशी बोलताना ते आक्रमक झाले। हल्ल्याच्या इशाराची माहिती असूनही पोलिसांनी हलगर्जीपणा केला। या गंभीर घटनेला जबाबदार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे। हल्लेखोरांना तातडीने अटक करून शिक्षा झाली नाही तर हा मुद्दा आम्ही थेट अधिवेशनात मांडू, असा इशारा जगताप यांनी दिला। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरामध्ये कालच एक अत्यंत एक मातंग समाजातील लोकांवरती काही जिहादी लोकांकडून अचानकरित्या हल्ला करण्यात आला। त्याच्यामध्ये अगदी 16 वर्षाचा असणारा साई साळवे, 17 वर्षाचा असणारा रुद्र जगधने व तिसरा जो काही ज्याला लागलेला आहे तो श्रीरामपूर शहरामध्ये ऍडमिट आहे। छत्रपती शिवाजी रोड श्रीरामपूर या ठिकाणी घटना घडली आणि ज्यावेळेला त्या दोघांना युवकांना फोन येत होते, त्यांनी त्यांच्या घरच्यांनी, कुटुंबातील सदस्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तशा प्रकारची माहिती देखील पोलिसांना दिली होती की अशा आमच्या मुलांना फोन येत आहेत की तुमचा आम्ही जीव घेणार आहोत। आणि तशी माहिती दिल्यानंतर देखील पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावरती कुठलीही ऍक्शन घेण्यात नाही आली आणि कुठल्याही प्रकारची ऍक्शन न घेतल्यामुळं ते काल त्यांनी अचानक प्राणघातक हल्ला त्या युवकांवरती केलेला आहे। आणि अगदी आपण जर पाहिलं तर आत्ताच आम्ही दोन्ही पेशंटची माहिती ICU मध्ये जाऊन विचारपूस करून आलो, पाहून आलो आणि डॉक्टरांनी त्यांचे रिपोर्ट देखील दाखवले की एकाची म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की एक किडनी देखील काढावं लागली, म्हणजे अजून तो व्हेंटिलेटरवरती आहे, अशी माहिती आता डॉक्टर मोद्यांनी दिलेली आहे। पण अशा जर घटना कुठेतरी जिल्ह्यामध्ये घडत असतील तर ह्या पोलीस प्रशासनाच्या अनुषंगाने अत्यंत आव्हानात्मक म्हणजे काम आहे की कुठेतरी त्यांना एक आव्हान दिलं गेलं की आम्ही करणार आहे। आणि त्यांना ही देखील माहिती होती, त्या आरोपींना ही संपूर्ण माहिती पोलिसांना देखील दिलेली आहे। दिलेली असताना देखील कुठेतरी पोलिसांचे या आरोपींची काही संबंध आहेत का याची देखील चौकशी झाली पाहिजे। ते जे काही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी ज्या पोलिसांना माहिती दिली होती त्या लोकांवर देखील कारवाई होण्याची मागणी सकल मातंग समाज हे निवेदनाद्वारे उद्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जाणार आहेत। ते सकल मातंग समाज त्या ठिकाणी मागणी करणार आहे की त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे। आणि अशा घटना ज्यावेळेला आपण इंटिमेशन देतोय की अशा घटना घडणार आहेत आणि जर कुठली कारवाई जर होत नसेल त्या आरोपींवरती, काही दिवसापूर्वी आपण पाहिलं की असाच एक फायरिंगचा किस्सा आपल्याला तिथे झालेला पाहायला मिळाला। पण त्याच्यामध्ये जो आरोपी नेवासा सरेंडर झालेला, मदत केली हे देखील अजून समोर आलेलं नाही। त्यामध्ये फक्त एकच आरोपी म्हणजे जो 3-3, 4-4 दिवस तो तिथून फरार राहतो, मग तो शिर्डीमध्ये होता, शिर्डीमध्ये नेवाशामध्ये गेला, तो कोणाकोणाकडे राहिला, त्याला कुणी मदत केली, म्हणजे अजून पोलीस त्याला कुठल्याही व्यक्तीला आरोपी करतच नाहीत। फक्त ज्याच्याकडे वेपन होतं आणि ज्यांनी फायरिंग केली तेवढंच त्यांनी केलं। म्हणजे अशा घटना हे कुठेतरी फक्त आपण पाहतो की सातत्याने बॅलन्स करायचा प्रकार जे पोलीस प्रशासन करतंय ते अत्यंत घातक आहे। भविष्यामध्ये याचे पडसाद वेगळ्या पद्धतीने उमटलेले आपल्याला पाहायला मिळतील। पोलिसांनी असे प्रकरण हे गांभीर्याने घेत नाही तर निश्चित आम्ही याची संपूर्ण लेखी स्वरूपाची माहिती राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असणारे मुख्यमंत्री, गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, यांच्याकडे देखील लेखी स्वरूपामध्ये आम्ही याची माहिती देणार आहोत की यांच्यावरती कुठेतरी पोलीस प्रशासनावरती ही कारवाई करणं अपेक्षित आहे। आणि याच्या उद्या हिवाळी अधिवेशन जेव्हा सुरू होईल तर याच्यामध्ये देखील आमचे जे काही आमदार मंडळी असतील यांच्याकडे देखील आम्ही यांच्या माध्यमातून देखील हा प्रश्न त्या ठिकाणी विधानसभेच्या या अधिवेशनामध्ये देखील आम्ही उपस्थित करणार आहोत। कारण आज देखील हा प्रकार श्रीरामपूर असेल, अहिल्यानगरमध्ये देखील 2 दिवसापूर्वीच आपण पाहतो की गोहत्या किंवा गोवंश हत्याचा प्रकार अजून थांबलेले नाहीत। जेव्हा राज्याच्या मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं असे जर प्रकार घडत असतील तर याच्यामध्ये मकोकासारखा कायदा लावला पाहिजे। आणि आज ज्यावेळेला श्रीरामपूरमध्ये पुन्हा काल अशी घटना घडते
म्हणजे अजून 15-20 दिवस झाले नाही की फायरिंगची केस समोर येऊन, पण या घटना कुठेतरी त्या कुटुंबाने सांगून देखील गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे आमची उद्या सकल मातंग समाजाच्या वतीने मागणी असणार आहे की त्या अधिकाऱ्यांवरती, त्या कर्मचारी जे काय पोलीस असतील त्यांच्यावरती कारवाई होणं हे अपेक्षित आहे. अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.